नाशिकला एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधी नव्हतं. नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांवरून मंत्री छगन भुजबळांचा घरचा आहेर. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठेंचं मोठं योगदान. मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन. तर त्यांचं साहित्य 27 भाषांमध्ये अनुवादित असल्याचीही माहिती. ते पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान दगडफेकीविषयी मंत्री चंद्रकांत पाटलांचा अजब दावा. पोलिसांवर जी दगडफेक करण्यात आली आहे ती भाजपच्याच गुंडांनी करण्यात आलेली आहे. भाजपच्याच गुंडांनी केलेली. आंदोलक विद्यार्थ्यांनी दिल्लीत पोलिसांवरती दगडफेक केल्याच्या आरोपांनी अभिजित दिपकेंचं प्रत्युत्तर. भिवंडीत इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू. मंत्री गिरीश महाजनांनी केली दुर्घटनास्थळाची पाहणी. भिवंडी इमारत दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू. दुर्घटनेची चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे मनपा आयुक्तांना आदेश. विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं. सर्वच प्रमुख नद्यांना पूर. अनेक गावांचा संपर्क तुटला. मराठवाड्यातही मुसळधार पाऊस. हिंगोलीच्या कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला. जळगाव जिल्ह्यातील एरंडोलला पावसाचा तडाखा. पूल पाण्याखाली गेल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला. मंत्रालयाचं कॅन्टीन 98% स्वच्छ कसं? उच्च न्यायालयाचा एफडीएला संतप्त सवाल. मुंबई उच्च न्यायालयाकडून एफडीएची कानउघडणी. मुंबईतल्या घाटकोपरमधील पालिकेच्या शाळेतील मध्यान्ह भोजनात निघाले काचेचे तुकडे. नजरचुकीमुळे प्रकार घडल्याची सारवासारव. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित कत्रे. पहिल्या मोठ्या बातमीने आपण सुरुवात करतोय. देशाची राजधानी दिल्ली या ठिकाणी काही दिवसांपूर्वी झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर सुद्धा या आंदोलनाची देशात आज सुद्धा चर्चा होते. भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून राज्याच्या वर्तुळात चांगली चर्चा सुरू झालेली आहे. या आंदोलनामध्ये जे दगड वापरले गेले त्यावरचे ठसे आधार कार्डशी लिंक केले जाणार असून त्या आधारे तपास केला जाणार असल्याच्या संदर्भातील एका वक्तव्याने चर्चा होते. मात्र चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरती शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल करत त्यांची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करावी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे सुरू असलेला हा वाद लवकर शमणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. तर नोबेल समिती यावरती काय प्रतिक्रिया देते याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. ज्याच्यामध्ये जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असं एक पोलिसांनी ॲनालिसिस केलं. त्याच्या आदल्या दिवशी एक आणखीन व्हिडिओ आला आहे, मी तुम्हाला फॉरवर्ड करेन. तर त्यातल्या आदल्या दिवशी याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तिथे पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील. चंद्रकांत पाटील यांनी हा जो एक नवीन संशोधन केलेलं आहे की दगड जे तिथे आहेत त्या दगडाचे ठसे घेतले जातील आणि त्याच्यानंतर ते आधार कार्डला लिंक केलं जाईल. ह्या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे की चंद्रकांत पाटील यांना यावर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा. दरम्यान दिल्लीतील आंदोलनामध्ये पोलिसांवरती भाजपाच्या गुंडांनी दगडफेक केल्याचा गंभीर आरोप अभिजित दिपकेंनी केलाय. तर भाजपाने आंदोलनात गुंड पाठवल्याचा आरोप देखील केलेला आहे. सीजेपीच्या आंदोलकांनी कुठलीही दगडफेक केली नसल्याचं ते म्हणालेत.
पोलिसांवर जी दगडफेक करण्यात आली आहे ती भाजपच्याच गुंडांनी करण्यात आलेली आहे. भाजपच्याच गुंडांनी केलेली आहे. मी आंदोलन ज्या दिवशी सुरू झालं त्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की बीजेपीचे गुंड या आंदोलनात पाठवण्यात येतील आणि जे अशा प्रकारच्या गोष्टी करतील आणि त्याचा आरोप आमच्यावर लावण्यात येतील. कुठल्याही स्टुडंट प्रोटेस्टरनी जो 1 महिन्यापासून आमच्या सोबत होता, सीजीबीच्या कुठल्याही स्टुडंट प्रोटेस्टरनी पीसफुली प्रोटेस्ट करणाऱ्या माणसांनी असं केलेलं नाहीये, मुलींनी असं केलेलं नाहीये. हे जे काय केले बाहेरून जे भाजपने गुंडे पाठवले होते त्यांनीच केलं होते आणि जे पोलिसांसोबत झाले तेही वाईट आहे. दगड कोणी आणून ठेवली होती? ट्रकांनी दगडांनी भरलेला जर ट्रक उभा होता जंतर मंतरवर तो कसं काय आला? तो पोलिसांनी जाणून ठेवला. हे मला कसं काय माहिती? जेव्हा मी पोलिसांना विचारलं हा दगडांनी भरलेला ट्रक इथं करतो काय 20 जुलैला सकाळी, तेव्हा पोलिसांनी मला सांगितलं हा एमसीडीचा ट्रक आहे. दगडांनी भरलेला ट्रक हा जंतर मंतरवर काय करत होता? तर हे सगळं बीजेपीच्या प्लॅनिंगनी झालेलं आहे. बीजेपीच्याच लोकांनी पोलिसांवर दगडफेक केलेली आहे. एवढ्या दिवसानंतर त्यांना आठवलं. हे वारंवार अशा प्रकारचे आरोप माध्यमांमध्ये हे चालत राहिलं पाहिजे. मग माध्यमांमध्ये चालत राहून असे खोटे नाटे आरोप करताय का? काय संबंध? आणि असं धरून झाला तेव्हा एखादी गोष्ट घडली असेल तर माणूस त्याच वेळेस सांगेल का त्याच्यासाठी 15 दिवस वाट पाहिल? तर हे जे सगळं चाललंय ना हे ठरवून चाललंय. पुढची मोठी बातमी आपण बघणार आहोत. मंत्रालयाचं उपहारगृह जे आहे त्याचं लायसन्स सस्पेंड करा किंवा केळीवरती फक्त काळे डाग आहेत म्हणून कारवाई केलेलं लायसन्स रद्द केलेली ऑर्डर मागे घ्या. कोर्टाकडून एफडीएला खडेबोल सुनावण्यात आलेले आहेत. एका केळ्यावरती काळा डाग दिसला म्हणून तुम्ही कारवाई केली. मंत्रालयात ड्रेनेज पाईपलाईन तुटलेली आहे, पाणी जायला जागा नाही आणि त्यातच तुम्ही भांडी घासता. कोर्टानं हे फटकारलेलं आहे. हायकोर्टाचे निर्देश आपण बघतोय. मंत्रालयातील कॅन्टीनचा लायसन्स सस्पेंड करा अशा सूचना कोर्टानं दिल्यात. हायकोर्टाने एफडीएला अशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत. मंत्रालयाचं जे उपहारगृह आहे त्याचं लायसन्स सस्पेंड करा किंवा केळीवरती फक्त काळे डाग आहेत म्हणून जी कारवाई केली आहे लायसन्स रद्द करण्याची ती ऑर्डर मागे घ्या. कोर्टाकडून एफडीएला अशा पद्धतीचे खडेबोल सुनावण्यात आलेले आहेत. एका केळ्यावरती काळा डाग दिसला म्हणून तुम्ही कारवाई केलीत. मंत्रालयात मात्र ड्रेनेज पाईपलाईन तुटलेली आहे आणि पाणी जायला जागा नाही, त्यातच तुम्ही भांडी घासता असं कोर्टानं फटकारलंय. संकेत फरक माझे सहकारी आपल्याला अधिकची माहिती देतात. संकेत, आपण बघतोय पुन्हा एकदा आता कोर्टानं एफडीएला फटकारलेलं दिसतंय. अमित, आपण जर पाहिलं तर खूप मोठी घटना आहे खरं तर. आणि आपण ही जी गोष्ट आहे ते कारवाई किंवा लायसन्स रद्द करा ही जर तरची गोष्ट आहे. कोर्टाने असं म्हटलेलं आहे की जर तुम्ही एखाद्या हॉटेलला एका केळीवरती डाग आहे म्हणून त्या हॉटेलचं जर लायसन्स रद्द करणार असाल, तात्पुरतं का होईना लायसन्स रद्द करणार असाल तर मग मंत्रालयाचं देखील लायसन्स जे आहे ते मग रद्द करता का असं देखील असं कोर्टाने म्हटलं. ते सगळं सुरू कुठून झालेलं आहे तर आपण पाहतोय की एफडीएने गेल्या काही महिन्याभरात आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात कारवाया केलेल्या आहेत. अनेक हॉटेल्समध्ये त्यांनी धाड टाकलेली आहे. अनेक हॉटेल्सवरती ज्या आहेत त्या कारवाया केल्या आणि असंच एक प्रकरण होतं. एका हॉटेल संदर्भात हे प्रकरण कोर्टात होतं आणि त्यावेळेला कोर्टाने जे आहे ते एफडीएच्या अधिकाऱ्यांना विचारलं होतं, वकिलांना विचारलं होतं की तुम्ही सरकारी आस्थापनांवर कारवाई करताय का की फक्त प्रायव्हेट आस्थापनांना टार्गेट करताय. त्यानंतर आपण पाहतो की काल देखील एफडीएचे अधिकारी जे आहेत ते हायकोर्टात इथे दाखल झाले होते. हायकोर्टाचं कॅन्टीन जे आहे त्यांनी त्याची तपासणी केली, ते देखील इथे सील करण्यात आलेलं आहे. आणि आज सकाळी जेव्हा सुनावणी सुरू झाली त्यावेळेला मंत्रालयाचं जे कॅन्टीन आहे त्याचा रिपोर्ट अहवाल एफडीएकडून देण्यात आला आणि ते स्वच्छ असल्याचं सांगण्यात आलं. मात्र न्यायालयाने त्यानंतर एक निर्णय घेतला की सुनावणी आपण 3च्या नंतर ठेवू आणि तोपर्यंत आम्ही मंत्रालयात जाऊन चेक केलं तर चालेल का. आणि एफडीएने होकार दिला. त्यानंतर कोर्टाचे जे वकील आहेत संबंधित प्रकरणाचे ते आपण पाहतोय की मंत्रालयात दाखल झाले होते. मंत्रालयाचं कॅन्टीन त्यांनी तपासलं आणि जिथे काही चाकू असेल त्या चाकूला गंज लागते तर थोडंसं जुनाट पडलेले चाकू असतात ते चाकू त्यांना तिथे आढळले. केवळ 5च चाकू त्यांना तिथे आढळले. त्यांनी विचारलं देखील तुमच्या एवढ्या कॅन्टीनचा जे कॅन्टीन चालतं ते 5 चाकूंवरती चालतंय का. असे काही निकष जे आहेत ते कोर्टाच्या वकिलांनी तिकडे काढले. आपण पाहतोय की भांडी घासण्याची जागा आहे त्याच्यावरून देखील आक्षेप कुठेतरी आता न्यायालयाने वर्तवलेला आहे. आणि आता एकंदरीत ही सुनावणी जी आहे ती परत हायकोर्टमध्ये सध्या सुरू झालेली आहे. आणि सुरू असतानाच खरं तर आता कोर्टाने जे आहे ते एफडीएला फटकारलेलं आहे. तुम्हाला जर कारवाई करायची असेल तर ती समतोल राखून करा, सर्वांवरती सिमिलर कुठेतरी कारवाई करा. एकाला एक नाही दुसऱ्याला दुसरा नाही असं करू नका असा हा बोलण्याचा खरं तर कुठेतरी निष्कर्ष निघतो. तेच आता कोर्टाने देखील आता इथे न्यायालयाने देखील न्यायाधीशाने देखील न्यायालयात सांगितलेलं आहे की जर तुम्ही एखाद्या
हॉटेलमध्ये एखाद्या केळीवरती जर डाग आहे म्हणून तिकडे कारवाई करणार असाल तर मग मंत्रालयात का नाही, असा हा एकंदरीत प्रश्न बरोबर, जो आहे समान तो कारवाई करा अशा पद्धतीनं कोर्टानं फटकारलेला आहे. धन्यवाद संकेत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.